अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। मी आज तुम्हाला रमाबाई आंबेडकर यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंद गाव येथे झाला। त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। त्यांच्या वडिलांचे नाव भिकू व आईचे नाव रखमाबाई असे होते। रमाईंचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला। बाबासाहेबांनी रमाईंना घरीच लिहायला वाचायला शिकवले। दीनदलित समाजाचे भवितव्य सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह रमाईंनी स्वतःला झिजवले। दुसऱ्यांचे दुःख दूर केले व स्वतःच्या दुःखाकडे दुर्लक्ष केले। त्यांच्या जीवनातील एक प्रसंग, त्यांनी एके दिवशी धारवाड येथील वसतिगृहास भेट दिली। त्यावेळी तेथील अन्नधान्याचा तुटवडा दिसला। मग त्यांनी लगेच आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वसतिगृह प्रमुखांकडे दिल्या व त्या मोडून आलेल्या पैशात अन्नधान्य व आवश्यक ते सामान आणले। मुलांना जेवणाची व्यवस्था करून प्रेमाने जेवण वाढले। त्यांच्या प्रेमाने व मायेने तेथील सर्व मुले भारावून गेली। आजही त्यांच्या आदर्शामुळे आपल्याला प्रेरणा मिळते। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। शेवटी जाता जाता एवढेच, स्त्री मनाची विशालता कळायला मन विशाल असावं लागतं। डबक्यात राहून सागर दिसत नसतो, त्यासाठी बाहेर यावं लागतं।